शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अभिजित आणि पौर्णिमाच्या चुकीमुळे रागिणीने बनवून घेतलेले प्रॉपर्टीचे पेपर आजी आणि राजा काकांच्या समोर उघडकीला येणार असतात। आता मात्र चिडलेली आजी रागिणीच्या झिंजा उपटत तिला घराबाहेर काढणार असते आणि याच्यामध्ये मनू सगळ्यात महत्त्वाचं काम करणार असते, कारण मनूला रागिणीवरती संशय आलेला असतो। अचानकपणे बदललेली रागिणीची लक्षणं मनूच्या लक्षात येतात आणि मनू आता पौर्णिमा आणि रागिणी यांच्यावरती पाळत ठेवत काय नक्की मॅटर आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न करते। त्यावेळेला मनूच्या हातामध्ये लागलेले पुरावे खूप भयानक असतात। मनूच्या हातामध्ये लागलेले पुरावे आजी आणि राजा काकांसमोर आणि मुळात अथर्व समोर ती सादर करते आणि अथर्व तिच्याशी वागत असलेलं अजिबात आवडत नसतं आणि या सगळ्याला रागिणीच कारणीभूत आहे हे सुद्धा तिला कळलेलं असतं। मग मात्र सगळे कागदपत्र समोर आल्यावरती राजा काका आणि आजीला धक्का बसतो। रागिणी रडण्याची ॲक्टिंग करते खरी, पण कागदपत्रांमुळे रागिणीच्या पुढे बोलायला काही चान्सच उरत नाही आणि आता मानसीने आपल्या भूमिताईला आणि आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी पहिलं पाऊल टाकलेलं असतं। आता ह्या रागिणीमुळे अथर्व आणि मानसी यांच्यात भांडणं होत असतात। मुद्दाम रागिणी अथर्वचे कान भरत असते की मानसी आपल्या घरामध्ये फूट पाडत आहे, तिला फक्त तिची बहीण भूमी हिचंच पडले आणि आकाश जिजूंचं, तुझा सख्खा भाऊ अभिजित आणि पौर्णिमा आणि माझं तिला काही पडलं नाहीये, घरामध्ये उगाच तोडा मिळवण्याचा प्रयत्न करते। मग अथर्व मानसीवरती चिडचिड करतो आणि म्हणतो तुझं ना अति चाललंय, म्हणजे पुढेपणा करत जाऊ नको, घरातली लहान सून आहेस। त्यावरती मानसी म्हणते अथर्व तू असा नव्हतास, अचानकपणे ताई गेल्यामुळे सगळी समीकरणं बदललेत। आणि त्यावरती अथर्व चिडतो आणि म्हणतो तुला सारखं सारखं ताई 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 काय आहे, आता ताई इथे नाही आहे ना, मग जे आई म्हणेल तेच ऐकायचं। मग मात्र मानसी हट्टाला पेटते, असं काय आहे पौर्णिमाकडे की ज्याच्यामुळे आई तिचा इतक्या पुढे मागे करतायत, म्हणजे आत्ता तर तिने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही घेतल्यामुळे आई तिच्यावरती चिडल्या होत्या, मग अचानक असं काय झालं की त्या तिच्यावरचा राग विसरून आता तिच्याशी गोड बोलतायत। मानसी या सत्याचा शोध घेण्याचा विचार करते जेणेकरून अथर्वसमोर तिला सत्य आणता येईल आणि एके दिवशी मानसीच्या समोर भयानक सत्याचा उलगडा होतो। सकाळी किचनमध्ये काम करत असताना तिला बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येतो आणि म्हणून मानसी कान लावते, तर तिकडे रागिणी, अभिजित आणि पौर्णिमा या तिघांचं प्रॉपर्टीबद्दल चर्चा चालू असते। रागिणी सांगत असते की आपल्याकडे प्रॉपर्टीचे पेपर आहेत भूमीच्या सहीचे, भूमीची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली, पण कोर्टाकडून महिनाभराची नोटीस आल्यामुळे आपलं सगळं काम रखडलंय। अभिजित तुला कळत नाहीये, तू लवकरात लवकर त्याच्यावरती आकाशचे अंगठे घेऊन ये की। पौर्णिमा म्हणते आई पण तुमचा तर अभिजितवरती विश्वास नाही असं तुम्ही म्हणत होतात। यावरती रागिणी चिडते आणि म्हणते पौर्णिमा उगाच पुढे करू नको, मी आणि माझा मुलगा बोलताना माझ्यामध्ये बोललेलं मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना, असं म्हणत रागिणी खूप चिडते आणि हे सगळं मानसी ऐकत असते। अभिजित म्हणतो काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर आकाशच्या अंगठे घेतो जेणेकरून सगळी प्रॉपर्टी नावावरती होईल। आता मात्र हे सगळं मानसी ऐकते आणि मानसीला जबरदस्त धक्का बसतो। तिच्या लक्षात झटकन सगळा प्रकार येतो की या कारणामुळे अभिजित, पौर्णिमा आणि आई हे तिघं एकत्र आहेत आणि मला घालून पाडून बोलतायत, कारण मी सारखा भूमिताईचा स्टँड घेते, म्हणजे जे नाटक पौर्णिमाने सह्या करण्याचं केलं, आईने तिला मारण्याचं केलं ते खोटं होतं हे आता मानसीच्या लक्षात येतं। मग मात्र आता मानसी ह्या दोघींवरती पाळतच ठेवून असते। तोपर्यंत रागिणी आता फोनवरती आकाश आणि भूमी कुठे आहे हे जाणण्याचा प्रयत्न करते आणि ती पौर्णिमाला निलांबरीला कॉल करायला सांगते। पौर्णिमा ताबडतोब निलांबरीला कॉल करते आणि म्हणते आई अगं काही पत्ता लागला का आकाश आणि भूमिताईचा। यावरती निलांबरी म्हणते अगं मी तर सगळं काढण्याचा प्रयत्न करते, पण तुझे बाबा काही बोलायलाच तयार नाहीयेत, मला तर कळतच नाहीये नक्की काय चाललंय। यावरती पौर्णिमा म्हणते लवकरात लवकर तू पत्ता शोधून काढ। इकडे मानसी आता खूप मोठा निर्णय घेते। मानसी ज्या वेळेला रागिणी आणि भूमी ह्या खोलीबाहेर पडतात त्यांच्या खोलीत येऊन सगळ्या सामानाची उचकाउचक करत ते पेपर अखेर शोधून काढते आणि आता अथर्वला ते पेपर दाखवत अथर्वच्या समोर खूप मोठा गौप्यस्फोट करते। ती अथर्वला सांगते आत्तापर्यंत तुला असं वाटत होतं ना की आई पौर्णिमाची बाजू का घेतायत, हे बघ हे पेपर बघ। अथर्व म्हणतो कसले हे पेपर। यावरती मानसी सांगते आईच्या इथे मला हे पेपर सापडले भूमिताईच्या सहीचे। ज्या वेळेला पौर्णिमाने खोट्या सह्या करून भूमिताईची प्रॉपर्टी आईंच्या नावावरती करायचा निर्णय घेतला ना, तेव्हा आईने तिचं थोबाड फोडलं होतं, माहिती आहे ना तुला। मग हे पेपर कसे आले आणि आत्ता मी अभिजित, आई आणि पौर्णिमाचं बोलणं ऐकलं, ते सगळेजण भूमिताईची प्रॉपर्टी नावावरती करून घेण्याच्या गोष्टी करतायत। अथर्व हादरतो आणि आता इथून खरा ड्रामा सुरू होतो। मानसी सगळ्यांना बाहेर बोलवते आणि सगळे कागदपत्र समोर धरते। रागिणी हादरते
पडते. मानसी सांगते, बाबा हे कागदपत्र बघा. राजा काका म्हणतात, कसले आहे ते कागदपत्र? मानसी म्हणते, बाबा तुम्ही एकदा नजरेखालून हे कागदपत्र घालून घ्या. मग राजा काका कागदपत्र बघतात आणि ते म्हणतात, रागिणी कसले हे कागदपत्र? हे कागदपत्र तर पौर्णिमाने सही करून फाडून दिले होते ना? रागिणी ततपप करायला लागते. मानसी म्हणते, ते कागद कधीच फाडले गेले. ते कागद जरी फाडले गेले असले ना तरी बाबा हे पौर्णिमाताईच्या सहीचे नाही, हे भूमिताईच्या सहीचे कागद आहेत. मग मात्र आता सगळ्यांनाच खूप घाम फुटतो. मानसी सांगते, मी सगळी चौकशी केली बाबा, जयसिंगपूरला कोणताही प्रोजेक्ट नाही आहे. रागिणी विचार करते, बाप रे, हिला अंडर एस्टिमेट करून मी खूप मोठी चूक केली. राजा का म्हणतात, रागिणी खरं खरं सांग, काय घडलंय नक्की? मला पण बरेच दिवस डाऊट आहे की हे काहीतरी चुकीचं घडतंय. रागिणी तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे. आजी म्हणते, रागिणी बोल ना, माझा जीव वरती खालती होतोय, नक्की काय सत्य घडलंय ते सांग. राजा का म्हणतात, रागिणी बोल. आता हे सगळं मानसीने समोर आणल्यामुळे रागिणी मानसीवरती चिडलेली असते, पण सगळ्यांच्या समोर तिला काही बोलता येत नाही. ती मानसीकडे बघते आणि म्हणते, हे पेपर तुला कुठे सापडले? मानसी सांगते, तुमच्या रूममध्ये. रागिणी म्हणते, कसं शक्य आहे? पौर्णिमा तू परत कारस्थान केलीस का? मानसी सांगते, नाही आई, पौर्णिमाची कारस्थान नाही, माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. आता मानसीने या तिघांचा बोलतानाचा बनवलेला व्हिडिओ ती सगळ्यांच्या समोर आणते आणि आता मग रागिणीला काहीही बोलण्यासाठी वावच नसतो. माघार घेण्याशिवाय तिच्याकडे पर्यायच नसतो, कारण फक्त कागद नाही तर व्हिडिओ आहे म्हटल्यावरती इकडे रागिणी हादरते. राजा का म्हणतात, रागिणी काय आहे? मला खरं खरं कळलंच पाहिजे. त्यावरती आजी म्हणते, रागिणी नीच मुली का केलंस हे सगळं? आणि जयसिंगपूरच्या नावाखाली त्या दोघांना पाठवलंच तरी कुठे? राजा काका, आजी सगळे निस्तब्ध होतात. नक्की काय प्रकार चाललाय काहीच कळत नसतं. रागिणी अडकते. रागिणी रडायला लागते. अभिजित पौर्णिमाच्या चुकीमुळे रागिणीचं कारस्थान उघड झालेलं असतं. आजीने रागिणीच्या आता झिंजावपटत घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतल्यावरती राजा काका म्हणतात, आजी मला ना ह्या घरात राहायचं नाहीये, या नीच बाईच्या सोबत राहायचं नाहीये. मानसीने अखेर आता भूमी आणि आकाशला न्याय मिळवून देण्यासाठी घेतला निर्णय अचूक ठरतो. रागिणी रडायला लागते, नाही ग आई, मी खरंच काही नाही केलं. ह्या मानसीला उगाच काहीतरी भास होतोय. आई मी काही नाही केलं. पण व्हिडिओ बघितल्यावरती रागिणीची बोलती बंद झालेली असते. राजा काका खूप चिडतात. आता या सगळ्यातून रागिणीवरती संशय आलाय, रागिणीनेच हे सगळं केलंय हे सिद्ध झालंय. आजी बाहेर काढायला निघाले, पण यात पण रागिणी काही डाव खेळत ही आता सिच्युएशन बदलणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.